वैशाली ताई आले हो मामाजी, आता जमला, आता सांगा लागते मामाजी सगळ्या गोष्टी. काय म्हणते काय माहित आता मामाजी त्याच्यावर. काय झालं बेटा आज आज सुना स्वागत करायला उभे आहे माया. असं काय झालं आज? काय पाहिजे आज? येईल भांडणं घेणं झाले काय घरी? मामाजी आज लय उशीर केला, वावरातून आले तुम्ही तर. पाणी गिनी आणू का तुमच्यासाठी, चहा करून? नाही नाही, काही नाही कानू, पाणी नाही पाहिजे, चहा नाही पाहिजे. बसतो आता जरा भर, मग पहिन मग. हो मामाची तब्येत नाही बरी वाटून राहिली का तुमची? नाही नाही, तब्येत चांगली आहे. काय झालं माझ्या तब्येतले? सासूबाई कुठे गेली तुमची? सरला कुठे गेली? आत्याबाई मंदिरात गेल्या मामाजी. आत्याबाई आणि छायाताई दोघी जणी मंदिरात गेल्या. मंदिरातून येतो म्हणे जराशा. बर ठीक आहे. मंदिरात गेल्या, मग तुम्ही कोण नाही गेल्या? सगळ्यांनाच जायला पाहिजे होतं. मामाजी आपल्या घरी नाही पाहिजे काय कोणी? आपलं घर उघडं ठेवून चाललं जाव काय? कोणीच नाही ना, मग आम्ही जर दोघी चाललं गेलो तर. हो हे बरोबर आहे म्हणा. बरं आता ती आली म्हणजे मग चालले जाता तुम्ही. बरं मामाजी ठीक आहे ना. मामाजी बसा ना तुम्ही. आपल्या वावरात मस्त गव्हाले उंबे आले आता. हा, अन गाठी चांगले पकडले आता हरभऱ्याचे. तर आता याले विनोदले, राजेशले म्हणा सगळेजण या म्हणा आता एकदा वावरात. आता दरवर्षी जसं जातो आपण तसं मस्त उड्याची पार्टी गिरटी करा ना तिथं. हा, आपल्या घरचं असून करायला पाहत नाही काय हो तुम्ही? तिकडे काय म्हणते लोक, शहरातले लोक म्हटलं लोकांच्या वावरात जाते पाय टाकण्यासाठी उरड्याच्या. तुम्ही घरी असून जराशे जायला पाहत नाही. तुमचं वावर किती आहे, कुठपर्यंत आहे, कोणतं होय तुम्हाला हेही माहित नाही अजून. उद्या जर मी नाही राहिलो तर काय करा तुम्ही? कोणतं वावर घ्या तिथं जाऊन? मामाजी आहे ना तुम्ही असल्यावर आम्हाला काय चिंता आहे? आम्ही कायले पाहत बसू ते वावर गिवर? ते सगळं तुमचं आहे, तुम्ही पाहते. अरे आहे मी बरोबर आहे, पण मी काय तुमच्या जिंदगीने पुराण? हा, जिवंतच राहीन मी. कधी ना कधी तर जास्त लागन मले. सगळीला जा लागतं तसं मला जा लागन. झालं आता वय काय राहिलं आता? कधी ना कधी बोलावणं येणारच आहे आपल्याला. त्याच्यासाठी म्हणतो, विनोदच्या शिवाय वावर कोणालाच माहित नाही किती आहे, कुठं आहे, कोणतं वय, कुठपर्यंत आहे. हा, अरे लोक धुऱ्यानं समोर सरकतेत म्हटलं. हातात भर समोर सरकते. आपला शेजारनी चांगला. मग काय करा तुम्ही? त्याच्यापेक्षा आतापासून लक्ष दिलं, काही दिलं तर माहित राहते. सुनावे म्हणून काय झालं? सुनही नाही या लागते, निघा लागते जरासं बाहेर. हा, आपल्या याच्यावर लक्ष ठेवा लागते. एवढ्या मेहनतीनं कमावलाय म्हटलं, असंच जाऊ त्यानं काय? हा मामाजी. मामाजी आम्हाला तुम्ही मंजावर तुमच्या पोरायले. हा, ते नेत नाही ना आम्हाला, काय करावं आम्ही? आमचं मन असते यासाठी, पण हे नेतच नाही. काय करावं आम्ही मग? का फक्त आम्ही स्वतः चाललं जाऊ? दूरही आहे ना आपलं वावर. जवळपास असतं तर मग येऊन गेलो असतो आम्ही. बरं मन तुम्ही कुठे? तो विनोद कुठे? फक्त विनोदले माहिती आहे म्हटलं वावर कुठे, कारण त्यानं शेतीच केली. जोपर्यंत त्याच्या हातात सर्व्हिस नव्हती तोपर्यंत त्यानं शेती केली. म्हणजे आपल्या घरात नाही काही तर विनोद शेती करू शकते. राजेशनं तर कधी वावराचा तास नाही पाहिलं, धुरा नाही पाहिला त्यानं. कसं राहते काय राहते म्हणून. हा, त्याला किती डाव म्हणून अरे किती आपण नोकरीवर असो काही असो तरी हे शेतमाऊलीच देते आपल्याला जे देते ते. तिच्यातूनच होते आपलं उदरनिर्वाह सगळा. नोकरीनच नाही होत. म्हणून त्याला लय वेळा म्हटलं, पण त्यानं कधी काही केलं नाही. म्हटलं जाऊ दे आता, नाही करत तर काय करावं. फक्त आपल्या घरात त्याला विनोदला आवड आहे. राहिला तो लाईना. तो तर काय म्हणते तर वायाच गेला पुरा लहानपणापासूनच. पहिले काय म्हणते तर मोकाटच फिरे, आता तर बायकोच्या मागं फिरते. मामाजी तुम्हाला कधी आता एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे, सांगू का काय करू? कोणती कोणती गोष्ट सांगायची आहे? सांगा ना, बोला ना. बोला संकोच नका करू, बोला. भाऊजी आले. भाऊजी तुम्ही सांगा बरं मामाजीला गोष्ट. आता आमच्या तोंडून सांगा ना, आम्हाला काही बरं नाही वाटून राहिलं. तुम्ही सांगून द्या ना. सांगा ना, मी सांगितली काय, तुम्ही सांगितली काय, सारखंच आहे त्या सांगून. कोणती रे बा विनोद, कोणती गोष्ट होय? बाबा छायाच्या घरची आपल्या आपल्या छायाची गोष्ट. आता कसं आहे, आता तिचा संसार वाचला पाहिजे आणि लेकरापासून माय दूर नाही झाली पाहिजे. याच्यासाठी चालू आहे आमचा आता काहीतरी उठा ठेव. असं कोण कोण माहीत दूर होते लेकरापासून? हो, लेकरून टाकून आली वाटते ती. काय मारलं म्हणते जवळ कोण असं? हा, जराशी विचारपूस हे ते करायला लागत होतं. त्या दिवशी तुम्ही म्हणे का पोलीस बोलावतो, रिपोर्ट देतो. काय झालं रे त्या गोष्टीचं रे? काही खाडानिवाडा काही लागलाच नाही मग त्याच्यानंतर तर त्याचा? अरे बा, काय म्हणते तर 3 भाऊ आहे तुम्ही, एकुलती एक बहीण आहे तुम्हाला. तर थोडंसं नाही करून राहिले, आपापल्या शेतात लागून गेले. थोडंसं तिच्यावरही लक्ष द्या ना, तुमच्यापेक्षा लहान आहे ते. बाबा जसं आपण समजून राहिलो ना तसा विषयच नाही आहे तो. तशी गोष्टच नाही आहे. पहिले जे आपल्याला वाटली, बरं झालं आपण रिपोर्ट नाही दिले. कसं आहे, म्हटलं बाबा 10 गुन्हेगार सुटले तर चालते, पण एका चांगल्या माणसाला सजा नाही झाली पाहिजे, असं आपलं म्हणणं आहे ना बाबा? बरोबर आहे का चुकलं? हो हे तर बरोबर आहे, पण आता गुन्हेगार आहेच म्हणते ते तुम्ही. बाबा नाही, गुन्हेगार नाही आहे ते. आम्ही गेलो होतो, सगळा निष्कर्ष लावला. तिथं गेलो होतो त्याच्या घरी. तर त्याच्या बोलण्यावरून सगळ्या गोष्टीवरून तर वाटलंच नाही काही झालं म्हणून. आपल्या पोरीची चूक आहे सगळी. हिनं मध्ये त्याचे कोणत्या ऑनलाईन गेममध्ये, फ्रॉड गेममध्ये तर कोणा स्कॅम केलाच नाही त्यासोबत. तर ते 50,000 रुपये उडवले म्हणते हिनं. तरी ते जवळ काही बोलले नाही म्हणते. मग आता तुम्ही सांगा, सासू आहे, सासू तर बोलणारच आहे. हा, त्याला शेती करून एवढ्याले पैसे कमावा लागते. तुम्हाला तर माहित आहे शेतीत किती पैसा पैसा करून जमा करायला लागते. मग तुम्हीच विचार करा, एकानं 50,000 जर कमावले, नाही बोलन काय? तुम्ही बोलता बाबा.
आई बोलते, आई नसते बोलली काय? 5,000 रुपयासाठी बोलली असती तर ते तर 50,000 होते. मग सासू बोलणार नाही? बोलली असं काही तर हिनं कणी अंगावर घेऊन घेतली ती गोष्ट. आणि बस आली तिथून उठून, बाजूच्या घरी बसतो बसतो केलं आणि आली उठून तर सप्पा गेली नाही. काम करत नाही म्हणते, काही नाही, काम करायच्या जीवावर येते, झोपून राहते म्हणते. काय बाबा, काय लावलं हिनं नाटक? असं अशी गोष्ट आहे काय ते? आणि मग हे तर आपल्याला काही वेगळंच सांगून राहिले. हे जे सांगून राहिली ना बाबा, हे सगळं साफ खोटं आहे म्हटलं. हा, आता त्याला म्हटलं आम्ही, तुम्ही या म्हटलं. हे म्हणते त्याला का तुम्ही सोडशिट्टी घेऊन घ्या असं तसं. मग आता तिला माहित आहे तो पाहुणा घेत नाही म्हणून सोडशिट्टी, कारण चांगला माणूस आहे तो, म्हणून ही अशी म्हणते. तर आता आम्ही म्हटलं बा त्याला दोघं मायले काले, तुम्ही या म्हटलं, एक असं नाटक करा म्हटलं, सोडशिट्टीचा कागद गिगद घेऊन या म्हटलं. काही तुला आता हे दिलं बा असं तसं, कर सही हे ते. आणि आता तू आईवडिलाची शितर आहे बा, दुसरं लग्न करून देतो आम्ही आमच्या पोराचं. असं असं मग काय झालं? मग काही नाही, येतो म्हणे ते आता. तर त्याच्यासाठीच म्हटलं, आता तुम्हाला गोष्ट माहित नसती राहिली तर मग तुम्ही तिथं त्याला म्हटलं असतं का माझी पोरगी का मला भारी आहे का, असं तसं झालं असतं. आणि तुम्ही काही बोलले नसते, देऊन दिलं असतं, जाऊ दे बा. पण आता माहीत झाली गोष्ट तर बरं राहते बाबा, म्हणूनच तुम्हाला सांगितली. पण आता तुम्हाला सांगावं कशी म्हटलं, आई घरी राहते तर, कारण आई चालू देत नाही कोणतीच गोष्ट म्हणून. कारण आईलाही माहित नाही म्हणा याच्यातलं, कारण का ते काय करून तिले तिच्या पोरीचाच भाग घेणं आला, काही गोष्ट हे नाही आहे, आपण म्हणतही नाही तिले. पण कोणी घरी नसतं तेव्हाच तुम्हाला सांगायची होती गोष्ट, म्हणून तुम्हाला आता सांगितली. बर, मग आता काय करावं मग? पहा बाबा आता काय करायचं आहे तर. आता इथपर्यंत तुम्ही सांभाळलं समजा, आताही सांभाळायला तयार आहे. आता तुमचा साथ पाहिजे फक्त आता याच्यात. कसा काय रे? कसा काय माझ्या साथ पाहिजे? मी काय करू शकतो आता त्याच्यात? मोहिनी सांग ना बाबाले, प्लॅन सांग ना. मामाजी आता काय करा तुम्ही, आम्ही काय म्हणते दोघी आता दवाखान्यात गेलो होतो. डॉक्टरने सांगितलं थोडंसं आराम करा, हे ते वैशाली ताई जास्त सांगितलं, मला एवढं नाही सांगितलं पण सांगितलं. आणि मग आता तुम्ही आले घरी, आता हे आल्या छायाताई आणि आत्याबाई, म्हणजे आम्ही कसं काही आणा म्हटलं तर आणणारच नाही. मग तुम्ही म्हणाल पोरीला त्रास द्याल, मग हे आण ते आण, असं कर तसं कर. मग पोरगी म्हणाल मी कशी करू, तुमच्या सुना आहे ते म्हणा, सुना काय आता तू इथं राहते ना म्हणा, तुला करणं आहे ना म्हणा, मस्त म्हणा आता तू कर म्हणा. आणि आता मग ते कागद बिगद बनवायचा प्रयत्न करा, नकली कागद बनवजा मामाजी. आणि म्हणा आता याच्या नावानं करून देतो असं तसं सगळं हे करा. मग काय म्हणतेस तुम्हाला का माया, मग तर तुझं काय आहे म्हणा इथं, तू तिथंच आहे म्हणा, असं म्हणजा मग. असं म्हणता? बरं ठीक आहे. कधी येतो म्हणे मग हे लोक? त्याला दिवस नाही सांगितलं मामाजी, पण येतो म्हणे आम्ही असे म्हणे ते. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. आता बाकीचं तुम्ही मायावर सोडून द्या. आता तुम्ही असं करा, माझ्यासाठी जेवाचं घेऊन या काय. बरं मामाजी ठीक आहे ना. भाऊजी तुम्ही जेवता ना, तुम्हाला वाढून देतो ना मग. हा, माझ्यासाठी आणजो, बाबासाठी, दादासाठी, माझ्यासाठी, तिघांसाठी आणजो, आमच्यासाठी. हा आणतो. बाबा हरभरा गिरभरा आला असं ना वावरातला आता? आला ना रे बा, रे हरभरा आला, गहू आला, गव्हाले उंब्या आल्या मस्त भरल्या. आता त्याच्यासाठीच तर म्हटलं आता सुनबाईले सगळेजण या म्हटलं वावरात, मस्त हुरडा गिरडा करा म्हटलं. हा, तुम्हाला तर काही आवडच नाही आहे रे घरी असून. अन ते शहरातल्या लोकांले कुठून कुठून करते बिचारे, कुठं कुठं जातात. तुम्हाला तर काही आवडच नाहीये. काय कसे आहेत तर बाबा तुम्ही? हा दादा बरोबर आहे बाबाचं. चला ना आपण एखाद्या दिवशी जाऊ ना आता मस्त, आणि हुरडा गिरडा करू तिथं. जाऊ पहिले आपल्याला हे निपटवू दे घरातलं, मग जाऊ. बरं बरं दादा ठीक आहे. उठ जेवायला आण, गजल जेवायला आण. कन्या तू दारू पिऊन आला? तू दारू पित नाही होता ना, मग तू दारू कसा का पिऊन आला आज? जास्त बोलायची गरज नाही आहे म्हटलं. तुला म्हटलं ना जेवायचं आण, तर फक्त जेवायचं आण तू आता. मी दारू पिऊ नाही तर काही तुझ्या पैशाची पिली, तुझ्या बापाच्या पैशाची पिली काय? हा, चल आण लवकर, जेवायचं आण म्हटलं ना. गण्या सोड मला, सोड सोड मला, सोड गण्या, कुणाला सोड लवकर, सोड. नाही तुला सोडतच नाही मी आता. आ, जेवायचं आण म्हटलं तर जेवायचं आणून नाही राहिली. मग काय करून आला भैया? सोड तिले, सोड लवकर, जीव घेशील का तिचा, सोड. हे माँ, ये मुझे खाना नहीं दे रही थी, क्या करूँ फिर? हाँ, इसका गला दबा था मैं अभी. तुला सांगितलं का नाही सोड तिला लवकर, काय हा, तिला जर सोडलं नाही ना तर तुझ्याच गळ्यात दाबून मी आता, लक्षात ठेवतो तू. सोड तिला लवकर, सोड. हा, हात उचलून राहिला बायको, शरम वाटत नाही जराशी? काजल बरी आहे बाई, उठ, बसली होय, बसली, पाणी गिनी आणू का? आई आई गळा दुखून राहिला, गळ्यात दाबलं सोड्यानं. गण्या मला वाटलं नाही तू कधी असं करशील म्हणून. हा, हेच आहे काय, याच्यासाठीच लग्न केलं काय आपण, गळा दाबासाठी? आज आई नसत्या तर काय माझा काही जीव घेतला असता काय? नालाय का, हे शिकवलं काय तुले? हा, एक तर लग्न करता नाही, करू नको म्हटलं तर लग्न करायला गेला. आता लग्न करून आला, बायको भेटली, सारं झालं, साजऱ्या घरची पोरगी भेटली, अजून काय पाहिजे होतं रे तुले? हा, आता तिच्यावर रोप दाखवून राहिला काय तू? घरात सामान आणत नाही, तिला सांगतं स्वयंपाक कर, काय न करून ते. चल सामान आणून टाकत जाय घरात. असं कसं खाल नाही भेटत तुले तर, गाव हिंडून राहिला तिकडे. दारू तर पे नाही तू, कुठून शिकला हे पेना आता अजून? आई पेलोच नाही मी, दारू नाही पेलो आहे. कोण म्हणते तुला दारू पेलो म्हणून? दारू पेल्यासारखं दिसतो काय आई? शरम नाही रे तुला जराशी तुझ्या जीवाले? हा, एवढा घमघम वाश येऊन राहिला त्या तोंडाचा, तरी दारू नाही पेलो म्हणतो मी? काय मूत पेला काय मग तू? हा, थोडीशी जनाची नाही तर मनाची तर लागून घे. आपल्या घरात बायको आहे का काही आहे? हा,
हे असे कारनामे करून आला बाहेर जाऊन. कसे राहीन काय तुझ्याजवळ बायको? हा राहीन? आत्ताही चालली जाते म्हटलं ते तिचे मायबाप ठेवते तिले. लक्षात ठेवतो तू. कायले लग्न केलं? कोणाच्या पोरीबारीची जिंदगी खराब करायसाठी केलं काय लग्न त्या? हा मला माहित होतं तुझ्या अंगात हे असे सद्गुण आहे म्हणून जास्तीचे. म्हणून म्हटलं तुले लग्न करू नको बाबू. कोणा पोरीची जिंदगी खराब करू नको. आम्हाला माहित आहे ना तुझ्या अंगातले गुण. 4 दिवस चांगला राहशील, अजून जसा तसाच होशील. आणि तू लय नाचून राहिली होती याच्यासोबत. भल्ला साजरा दिसला होता तुले, नाही? याच्यापेक्षा साजरे भेटतच नव्हते तुले. मला साजरा होता माकड तोंड्या. हाच पसंत आला तुले, नाही? तुले म्हणू नको करू असं माय पोरग. पण त्याच्या अंगात गुणच नाही साजरे, तर काय करू मी घरात सुन आणून? अरे त्याच्या मनात आणली म्हणून त्याला भेटली तरी बाई तू, नाही तर भेटली नसती आले बायको. तसाच राहिला असता संटा इंडला असता खऱ्या जिंदगीभर. आणि याला भेटली आता बायको तर किंमत नाही आहे म्हटलं. तू चालली जाते बापाच्या घरी. मी तुमच्या जिंदगीला पुरण काय? ह्या तर अशानं तुझ्या जीव घेऊन घेईन घरातल्या घरात एखाद्या दिवशी. मी पुरण काय इथं? मी राहीन काय? कधी माणूस कुठेही चालला जाते. ह्या असा पिऊन आला म्हणजे याला अंगावर याची सवय आहे. आई मी काय करू? मला माहित नाही असं करण म्हणून. गण्या यानं लय वादे दिले होते, मला वचन दिलं होतं मी कसं दारू पिन नाही, काही करण नाही म्हणून. आतापर्यंत पेलाही नाही ह्या. आता अजून चालू केली. अगो बाई, गाईनं कधी चाऱ्याची शपथ घेतली आहे काय? तर ह्या घेईन दारूची शपथ. यानं किती काही शपथा घेतल्या. दारूवाल्यानं किती काही म्हटलं मी दारू पित नाही, तर तो पेल्याशिवाय राहत नाही म्हटलं. त्याच्याकडून बिना राहिल्याचं होतच नाही. त्याला बिमारीच लागली राहते ते. त्याच्यातला आहे ह्या. ह्या सुधरते काय? ह्या सुधरत नाही ह्या. म्हणून तर मी पोरी पाहाले जाऊच नाही ना बाई कोणाच्या. आपल्याला माहित आहे कुठं जातं पोरी पाहाले. कोणा पोरीची आपल्याला. मला पोरगी आहे ना, मला माझ्या पोरीहून अनुभव आहे बाई. का कसं होते आपल्या पोरीले दुःख झालं म्हणजे मायबापाला कसं वाटते, तर तसंच दुसऱ्यालाही वाटते. म्हणून मी याले म्हणून नाही बाबा, मी नाही करून देतो लग्न गिगन म्हणून. आता मी जातो माझ्या बाबाच्या घरी. तिथून रिपोर्ट देतो याच्या नावाचा. गळा दाबला म्हणून. हे माझ्या गळा दुखून राहिला इथं. जातो ना मी दवाखान्यातही जातो. रिपोर्टच आणतो तिथून काढून आणि पोलीसवाल्याला दाखवतो. थांब गण्या तू आता. तर मला मारलं ना, आता थांब तू. तुला काय वाटते काजल काय एवढी चांगली आहे? जेवढी चांगली तुला दिसतो ना तेवढी चांगली नाही आहे. मी लक्षात ठेवतो. तुला काय वाटते का गरीब आहे मी? तुला असं सोडून देईन काय मी? तुला मी पहिलेच सांगितलं होतं माझ्यासोबत पंगाच नको घेजो तू. तुला मी सोडतच नाही गण्या आता. तुला तर जेलमध्ये टाकल्याशिवाय चक्की पिसायला तर सोडणारच नाही आहे मी आता. आता तर जातच माझ्या बाबाच्या घरी. तुला काय वाटतं माझ्या आई बाबा ठेवत नाही मला? एकुलती एक पोरगी आहे म्हटलं मी त्याची. असे कसे ठेवत नाही? बब्बट ठेवते ते मला. काजल मला माफ करून दे. काजल 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 मला माफ करून दे. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत काजल. तू जाऊ नको मला सोडून. ह्या विचार पहिले नाही करायला लागत होता. आला तिकडून लागला तिचा गडा दाबाले म्हणजे काय जीव घेत होता तिच्या घरातल्या घरात? बस झालं मी होती वाचवाले. नाही तर काय त्या पोरीला मारलं असतं त्या? तुझ्यासाठी मारायला दिली ते ना त्याची पोरगी? नाही म्हणे तिच्या मायबाप. तरी ती आली म्हटलं सगळं सोडसाड करून तुझ्यासाठी. याच्यासाठी आली काय ते? का तिला असंच भेटलं पाहिजे म्हणून? याचा पश्चाताप ती म्हणजे तिचा प्रायश्चित आहे काय हे? काजल तू मला मारून घे मला. मी हे दारू लय वाईट आहे. तू मला मार लागन तर पण तू जाऊ नको सोडून मला. गण्या हे समजू नको तू. का एक वेळा मी तुला माफ करन आणि तू बार अजून तसंच गुन्हा करशील, तुला तसंच सोडून देईन मी. एक वेळचं माफी लय महागात पडते म्हटलं. बार माफ करायला लागते त्या माणसाले. त्याच्यापेक्षा मी तुला एकदा माफ नाही करत. लय भेटते मला तुझ्यापेक्षा चांगले. आता मी तुझ्यासोबत राहत नाही म्हणजे राहत नाही. आता माझ्या बाबाला फोन करतो ना, पण कसं आहे आता सांगत नाही मी म्हणून सांग. नाही तर माझ्या बाबाला जर फोन करतो ना तर आत्ता येते म्हटलं माझ्या बाबा. आणि पोलिसाचा ताफाच घेऊन येते म्हटलं तुला न्यायासाठी. नाही नेला ना तुला फरफट तिथून तर नावाची काजल नाही म्हटलं मी. काजल मला माफ कर तू आता. काजल खरोखर माफ कर मला. मी राहू नाही शकत तुझ्याशिवाय. पाय गण्या तुझ्या घरात एक वस्तू राहते ते एक नाही राहत तरी मी राहून राहिली म्हटलं. सगळंच करून राहिली तुझ्यासाठी. आणि तू काय म्हणते तर माझ्यावर हातही उचलशील तरी राहीन काय मी इथं? हे नाही करू शकत मी. हे लक्षात ठेव. मी तुला पहिलेही म्हटलं होतं का मी याच्या खिलाफ आहे म्हणून. आणि आताही तू फक्त माझ्यावर हात उचलायचीच देरी होती. आता मी तुला सगळं साठवून देतो म्हटलं. तुझ्या लक्षात ठेव. तू आता एकही वेळा तुझ्या माझ्यावर माफी नाही आहे म्हटलं तुझ्यासाठी. काजल मला माफ कर ना. आता एकही वेळा माफ नाही करत काय तू मला? जाऊ दे बाई, दे आता एकदा माफ करून. काय करता आता? त्यानं दुसऱ्यांदा जर असं केलं ना तर पाय तुझ्या जे डोक्यात आहे ते पूर्ण कर. मी तुला म्हणणार नाही म्हटलं, आडवी येणार नाही. जाऊ दे आता एकदा करून दे माफ. आता म्हणते तो एवढ्या आहे ना, गलती झाली म्हणते तर माफ दे करून. अमाय काय झालं वा? अय सुमन काय झालं? काऊन ह्या गण्या असा बसला खाली लढून राहिला? काय सांगू पुष्पाबाई तुम्हाला आता? ह्या पोट्ट्यानं कोणी बिचारा आला तिकून आणि ताट वाढून दे केलं. बस तिनं त्याला म्हटलं स्वयंपाक नाही केला म्हणे. आता तेलच नाही होतं व घरी कायची भाजी करून दे. आता तेल आणलं म्या. पैसे नाही देत ही पोट्ट काही नाही. तेवढ्यात नांदच धरून घेतला यानं दारू प्यायचा. बस तिकडे गेला का तिकडून पिऊनच येते जसा आणि आला का डोलते. मग आता तिनं म्हटलं त्याला स्वयंपाक नाही केला म्हणे, मीच करून राहिली होती आता भाजी अंदर. तर बस आला बाई आणि पकडली तिची गच्ची. मग तू सांगाले आता तुम्हीच सांगा यानं काय म्हणते असं केलं तर मग ते माफ करण काय? कोणाची पोरगी बारगी असो सोडून देईन काय? दिल्ली मग मी एक कानपटीत त्याच्या. म्हटलं सोड तिले. तेव्हा सोडलं पाहिजे त्यानं. हावरे गणे शोभते काय रे तुला असं करणार आहे? त्यात दारू सोडली होती ना आणि मग धरला काय अजून नान? पहिले लग्न निघून राहिलं होतं तर लग्न करून पाहिजे पोरगी पा.
तुम्ही माय बिचारी ज्याच्या त्याच्याजवळ जाय, माय पोरासाठी एखादी पोरगी पा, माय पोरासाठी एखादी पोरगी पा, लग्न करायला लागते बापा. हा याच्यासाठी वय काय जायला टाकतं काय आता मायले ह्या वयात? बाप नाही, काही नाही, मागं नाही, पुढं नाही कोणी. आता मायले लावतं काय बट्टा तू? काकू चूक झाली ते मायाच्यानं. मी जबरदस्तीने करून राहिलो होतो काकू. बस दारू पेलो होतो, थोडीशी पेलो होतो, मित्रानं पाजली होती. तुले मित्र म्हणून मूत पे तर पेशीन काय? हा मग नाही पेशीन ते कसं समजन तुले? मग दारू नाही प्यायला लागत हे नाही समजत काय तुले? त्या सोडली होती ना, मग दुसऱ्याची जिंदगी खराब करतं का इथं? हो ना बाई, बरोबर नाही काय? हा ते पोरगी आणली दुसऱ्याची, ती आली तुझ्या मागं सगळं सोडसाड करून, तिच्या घरी सगळं बरोबर असून तिचा बाप सर्व्हिसवर आहे, तिचे मायबाप नाही म्हणे द्यासाठी, तरी आली म्हटलं ते पोरगी. तिचा विचार तर कर राजा, काही नको करू मायबापाचा, नको करू कोणाचा, तर तिचा तर कर का बस. काकू आता कधी नाही करणार मी काजलला, आता माफी मागितली. आता अशी चूक कधीच नाही होईल माझ्या हातानं. हो बा, मस्त काय म्हणते काम कर अन आपल्या बायकोले पाय, मस्त राय. नाही ते नाही होत त्याच्यानं, बस गेला तिकडे का चालला सोबते सोबत दारू पिऊन. अरे सोबती थे असते खरे का मित्राले सुधरवते, असे बिघडवणारे खरे सोबती नसते, याला सोबती नाही म्हटल्या जात. मित्र कायले म्हणते राजा, मित्र असे नसते. आता सोडून दे ते मैत्री पैत्री, काय त्याला काही नाही, त्याच्या घरी सगळं बरोबर आहे. ते काय पेले ना काही झालं तर त्याचं टेन्शन नाही आहे, पण तू तुझ्या मागं पुढं कोण नाही आहे. आणि ते एक माय आणि एक बायको दोघंच आहे त्या. मग बायको तर चालली जाईल माय बापाच्या घरी, माय कोणाची इकडे पैन रे. थोडंशी वाटू दे ना जराशी, काही शेती वाडी आहे मस्त कर ते. चांगलं पिकव खा, मस्त तिघच जण आहे तुम्ही, सुखानं राहा घरात. हाव काकू बरोबर आहे तुमचं. आता करणार नाही काकू, मी असं कधीच नाही करणार आता. नाही तिला सांगितलंच ना मी, आता जर यानं असं केलं म्हटलं तर याला नेऊन टाक म्हटलं तिकडे, बस बिना भाड्याच्या खोलीत, आणि ठेव म्हटलं तिथं चक्की पिसाले आले चांगलं. माहित पडते किती बोंब पडते याची तिथं. तर आता तसंच करतो मी पहिले सांगितलं गण्याला, आता जर तू असं केलं म्हटलं, आताच चालली होती मी, पण यानं मला माफी मागितली म्हणून, नाही तर आता मी चाललीच होती. माझ्या बाबाच्या घरी गेली असती, माझ्या बाबानं मला हाकलून नाही दिलं असतं, आणि बरोबर केलं असतं, याची वाटच लावून टाकली असती. याला काय वाटते? बायको करणं सोपं आहे ना, तेवढं म्हटलं निभावणं नाही आहे, चांगल्यानं राय म्हणा गण्याली. नाही ना काजल, आता नाही करत मी असं कधीच. हे पाय कान पकडून माफी मागतो लागन तर. राहू दे, लय वेळा पकडले त्या कान, ते कान तुझ्याच जवळ ठेव पकडायचे, आम्हाला नको दाखवू आता. चाल बाई जातो सुमनबाई. अहो मला ऐकवायला कळला, म्या म्हटलं काय झालं म्हटलं बाई, तुमच्या भाऊजीले म्हटलं येतो म्हटलं जराशी म्हटलं सुमनबाईच्या घरून म्हटलं, पोट्ट्याचा लडापडाचा कायचा आवाज येऊन राहिला म्हटलं. तर ते म्हणे तू कायले जातं म्हणे त्याच्या घरात म्हणे. आता म्या म्हटलं नाही जाऊन पाहतो म्हटलं. हो ना, आता काही मी यायच्या मागच फिरत जाऊ काय विचारू का, घरातच बसले राहत जाऊ. आता मी बरं झालं घरात होती, आला बाई तिकडून पकडलं तिचा गया. म्या म्हटलं घेते काय बापा जीव म्हटलं, सोडाले खाली नाही बाई. काय म्हणून हो लोक, तिचे मायबाप काय म्हणून, याच्यासाठी दिल्ली काय म्हणून पोरगी मारासाठी म्हणून. मग दिल्ली एक त्याच्या कानावर चांगली, तेव्हा कुठं सोडलं त्यानं तिले. तो तुम्हालाच दबते फक्त सुमनबाई, बाकी कोणाला दबत नाही तो. एक तुम्हाला आणि तुमच्या पोरीले, नाही तर तो कोणाची ऐकत नाही. अहो दारू पेल्यावर तो कोणाच्या बापाला नाही ऐकत, आम्हालाही नाही ऐकत तो, पण त्याला करा लागते तसं. आता ऐकते तो, आता काजलला ऐकते. आता काजलनं त्याची चांगलीच कान उघडणी केली. आता येतो मग मी सुमनबाई. काय हो या. पाय रे बेशरमा, अशा 4 घरावर तमाशा जाते तर बरं वाटतं काय हे? आपल्या घरातून कधी कल्ल्याने गेला म्हटलं, त्या बापाचं एवढं वय झालं होतं, एवढं आम्ही एवढं वर्ष सोबत घालवले म्हटलं, पण कधी असा घरातून आवाज नाही निघाला बाहेर म्हटलं. चांगल्यानं राहिलो, गरिबी जरी होती आमच्यावर, पण असं नव्हतं. तू कोणाचं शिकला आणि कोणाचं नाही, हे दारू पेनं काय नाही, कोणा शिकवलं तुला? तर आता का त्या मित्र सोडले नाही तर लक्षात ठेव बाबू, तुला मी घरातही घेत नाही म्हटलं. आणि ते वावर फावर सारं ह्या काजलच्या माय पोरीच्या नावानं करून देतो अर्ध हिंजो तसाच मग गावात. आई तुला सांगितलं नाही आता नाही करत म्हणून, आता कधीच नाही करत नाही मी असं. ज्या दिवशी तुला दिसन कणी आई, त्याच दिवशी मला जोड्यानं जोडजो तू. तिथं रस्त्यावर मारजो आहे मला, तूही मारजो आणि काजललाही मारायला लावजो, आणि जोही कोणी भेटन त्यालाही मारायला लावजो आई. याच्यानंतर कधी नाही पेणार आहे मी दारू. अशा तर शब्दा लय डाव घेतल्या त्या, एकच डाव झालं काही हे आजच्या ना, लय वेळा झालं. आता ती तुला किती दिवसची, तू येऊन राहिला पिऊन तरी, जाऊ दे बा पेतेस आहे थोडीशी म्हणून पिऊ देऊन राहिली, तर तू आता वाढतच चाललं रे. कमी व्हायचं तर नावाने मी पाहूनच राहिली, तू ते सांगून नाही राहिली फक्त, पण तुझ्या चालूच आहे म्हटलं. मी म्हणून राहिली की जेव्हा हे मला सांगन तेव्हा मी आले काही बोला, मला काय दिसत नाही का, भोकणी आहे का मी? तू पिऊन राहिला काय करून राहिला म्हणून समजत नाही, सगळं समजते म्हटलं मला. आता फक्त तू पिऊन ये, जराशी घोटभर जरी पिऊन आला तू, मी ओळखतोस तुले. नाही तुला घराच्या बाहेर काढली लात मारून अर्ध्या रात्री तर मग म्हणजो आई, पण लयच गर्दी होती मंदिरात, नाही लय उशीर लागला. पाय ना तुझ्या सुना आल्या काय जराशा तिथं पूजा गिजा करायसाठी. येईल काही महत्वच नाही बाई. म्हणा पाय ना आपण आलो तर एकही नाही म्हटलं घरात, मस्त झोपल्या असन, आराम करून राहिल्या असन, पण असं नाही का गेलं पाहिजे आलं पाहिजे जरासं, आणि ह्या गेल्या बा तर वाट पाहिली पाहिजे, काहीच नाही आई. त्या सुनाईला काही जराशी हे नाही, त्या जराशी शिकवली नाही म्हटलं त्याला काही. आता काही इथं बसल्याच राहीन काय, त्या गेल्या असं त्याच्या खोलीत. आता ठेव ना तुझ्या सुनाईला डोक्षावर चढून. आता मी काय म्हणू बाबा, तुझ्या घर तुझ्या सुना, आता मला काय बोलायचा अधिकार आहे नाही.
पोरगी तर शेवटी दुसरीच राहते, बोलताच येत नाही तिला काही मायबापाच्या घरात, असं म्हटलं तरी चालते. काबूत नाही ठेवून राहिली त्याला जरासं का नाही बा, का कुठून सासू आली तर सासूला पाणी विचारलं पाहिजे, काही विचारलं पाहिजे. काही हेच नाही, तो हे नाही ऐकत तर मग ते माहीत कशी ऐकून माहिती आहे. चल बाई आता भूक लागली मला, चल जेवण करून घेऊ आता आपण. हो चल. जास्तच फिरूनच राहिला माहिती आहे घरातला. आता बाई लय उशीर लागला तुम्हाला मंदिरातून यायला, लय गर्दी होती काय? काय विचारतो बापा तू आता, गर्दी गर्दी तर नवनेतून गर्दी होती काय बे बापा मायले लेकरू भारी जसं गर्दीत. काहीच तर गेलो तर आता नंबर लागला, आता दर्शन झालं आणि तिकडून याटो तर झालो बाबा, याटो भेटला त्याला म्हटलं नेऊन सोड म्हटलं आता घरापर्यंत. आता थकलो म्हटलं आता घरापर्यंत जायची येणी राहिली म्हटलं. 10,000 रुपये दिले त्याले आणि आणून सोडलं बाई त्यानं इथं. काय करतो तर मग ते आता जग गेलोय पैदल, तिथेही काय म्हणते ते एवढा नंबर लावला. सारा दिवसचा दिवस चालला गेला तिथं आणि मग आता इथं चालणं येणं होतं काय, म्हटलं जाऊ दे आता याटो करून घ्या आणि येऊन गेलो मग इथपर्यंत. चांगलं केलं ना ते बाई, मग अशा गर्दीत कणी असंच राहते, म्हणून तर अशा दिवसावर जाणे लागत काही. बाकीच्या दिवशी आपण जात नाही, दिवसावरच जातो आणि दिवसावर राहते मग गर्दी, सगळे लोक दिवसावरच गर्दी करते, तसंच राहते. ते सासऱ्याने आले काय घरी? किती वेळचे आले मामाजी, आले जेवण केलं, आता आराम करून राहिले खोलीत. आराम करतो म्हणे मी, मग अजून जाईन म्हणे. हा ठीक आहे बाप्पा, मी जेवण करतो आता, जेवतो आणि मग मी जरा भर आराम करतो. आता पाय दुखून गेले माही सगळे. तुम्ही नाही जात काय दर्शन करायला? जा ना, एवढी मग महाशिवरात्र आली तरी जात नाही म्हटलं दर्शनाले. वैशाली तू जा जराशा, त्या घरातल्या घरातच राहता काय? आता बाई एवढा गर्दीत नाही होत बा, ऐकून जाणं तिथे उभा राही नाही होत एवढा वेळ, मला तर चक्कर आल्यासारखंच होते. बापा एवढ्या जवानच्या जवान आहे वहिनी तुम्ही, आणि कायची बापा तुम्हाला चक्कर आल्यासारखं होते? खाणं पिणं सगळं बरोबर असल्यावरही चक्कर येते काय तुम्हाला? तरी तर बापा काय म्हणते जेवण गिवण करून तयार आहे तुम्ही, तरी तुम्हाला चक्कर येते. आम्हाला नाही येत चक्कर, आम्ही काय गेलोच नाही काय, नेहमीच जातो म्हटलं मी तर दरवर्षी, तर मला चक्कर नाही येत. वैशाली ताई काय बोलावं याच्यासोबत, छायाताई सोबत? मला कधी कधी विचारशील यायचा काय बोला म्हणून, कधी कधी लय बोलून घेतो लागन तुम्ही. जाऊ दे ना, कायलेच बोलतं पण बोलूच नको ना, कितीक दिवस आहे आपल्या घरी पाहुण्या म्हणून आहे, बोलू दे त्याला कितीक बोलते तर. हे घ्या बहिणी, हे ताट ठेवून द्या तुम्ही घरात, आता मी इथं बसतो बाजाराशी थकली मी. बापा ननदबाई ताट एवढ्या दुरून मंदिरातून तुम्ही घरापर्यंत आणलं आणि आता इथून काय म्हणते तर घरातच नाही चाललं काय ते? घे ना तिच्या तिथं. पाहिलं आई, पाहिलं तुया सुना, आताच नाही करत बिचारे, तुया कोण होते तर खरंच म्हातारपणात करते का हो ह्या? घे ना त्याला अजून डोक्षावर, मग म्हणतं का नाही माय सुना होय, असं करायला लागते तसं करायला लागते. लयच कदर येते तुला जरा. पाहिलं ताट नाही म्हणून राहिली त्याला तर नेऊन नाही राहिला घरात. आता बा तुम्ही नंदा भावजायच्या याच्यात मला काही लगडू नका, मला आता इथं बसू द्या शांततेनं जराशी बसतो, थंड पाणी पितो, मग जरा बऱ्यानं जेवतो. अशी आई तू सुनैले काही बोलायला गेला आपण का तूच म्हणतात बोलतं, काही बोलूच नको म्हणतं माझ्या सुनैले. अन मग काय म्हणते तर मग बसशील झेलत, मग सांगशील मला तू का मै सून अशी मै सून तशी, मग नको सांगजो. ननदबाई तुम्ही काय आमच्या घरात आग लावता फालतू? चांगलं चालू आहे आमचं सासू सुनायचं, तर तुम्ही काऊन आमच्या घरात पेटवाले पाहता? पेटून नाही राहिलं तरी मी कायला आग लावू बाबा, मला काय गरज चालली आग लावायची? आग नाही लावतच तुम्ही कोणाच्या घरागिरात. पाहिलं बाई 2 दिवसासाठी आली मी, आता तर कायमचीच राहतो म्हणा इथं. पण तू सांग मला, मी म्हटलं आता 2च दिवस झाले आली तरी त्या सुना लागल्या कशा बोलायला मला, आग लावतो म्हणते. आहे का नाही, आग लावून राहिली काय मी आता? असं आहे, खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं होते नाही. चला मग पाहू आता आपण उद्याच्या व्हिडिओत बाकीचं काय होते तर भेटू आपण आता उद्या. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला पण विसरू नका. म्हणजे दुसरा आपलं चॅनल आहे विदर्भाची चुगली, त्याला पण सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, व्हिडिओ पाहत जा. आणि त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. आणि तुम्हाला सगळ्या बहीण भावाईले आज महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा, शिवपूर्ण शुभेच्छा.